हाय, जय श्रीराम. तर आज आपला टॉपिक आहे आपली वेशभूषा. वेशभूषा म्हटलं तर आले सगळेच कपडे. आधीच्या ज्या बाया लावायच्या, माणसं लावायचे, आता जे लावत आहेत ते सगळे, ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकतो किंवा राहतो, तसं ते. तर आधी ना आपले जे महाराष्ट्र आहे, जे मराठी बाया आधी पातळ लावायच्या, जे आपण लुगडं म्हणतो, आणि माणसं पण धोतर लावायचे, धोतर आणि बंडी लावायचे. तर म्हणजे नाही का, आधी लावायचेच म्हणजे लावायचे. जसं आधी म्हणतो लवकर पण लग्न व्हायचं, तरी ते छोट्या मुली असेल तरी पण लावायच्या, असं होतं. म्हणजे त्यांना काय ते म्हणजे नाही का, लावताच येत होतं की काय माहीत नाही, पण लावायच्या. आणि माणसं पण म्हणजे नाही का ते. तर आणि ते म्हणतात ना, घुंगट, जे आपण पदर म्हणतो, डोक्यावर पदर, ते घेणं गरजेचंच होतं आधी, आहे की नाही. तर आणि तेवढं म्हणजे ते जे म्हणतो आपण की पातळ लावून किंवा ते म्हणजे नाही का हे घुंगट म्हणत आहोत, जे आपण पदर म्हणत आहोत, तर ते घेऊनसुद्धा आधी नाही का कामं करायच्या घरचे. आणि जे बाहेर वावरात वगैरे जात असतात, शेतात वगैरे, ते तसं म्हणजे लावून वगैरे जात असतात किंवा जात होत्या आणि करत होत्या पूर्ण कामं, असं आहे. माणसं पण जसं ज्यांचे मी म्हणत नाही की पातळ म्हणजे जे धोतर लावायचे, तर ते पण तसेच. आणि जे आधीचे जे माणसं आहे, जे आपले दादा वगैरे, ते असे पूर्ण वाईट, जे पातळ धोतर म्हणत आहोत, ते पूर्ण असं वाईट, त्यांच्या बंड्या वाईट, त्यांचे नाही का जे आहे धोतर वाईट असे. तर आधी ते लावून ते करायचे. मग तर म्हणजे तर आता काय होते माहीत आहे का, आणि जे सासवा आहेत, जर कोणतं असं काही लावले तर टोमणे द्यायच्या की हे गावीचं नवीनच, असं वगैरे नाही का, किंवा नावं बोटं ठेवायचे, असं होतं. तर आता त्याच बाया, जसं आता माझ्या आजीचंच सांगत आहोत, माझी आजी तशी नाही आहे, जे टोमणे म्हणत आहे ते तशी नाही आहे. ती आधी म्हणजे नाही का, जे आजी म्हणत आहे, ती नाही का आधी पातळ लावायची. आणि छान म्हणजे नाही का, जे म्हणत आहे बाई, कसं मोठे असे लांब, आधीनं असं लांबच केस असायचे सगळ्या बायाचे. तर छान छान असे लांब, आणि असं मोठं आपण कुंकू म्हणतो ते, आणि ते लांब केस आणि पातळ, ते कानातल्या अशा छोट्या बिऱ्याच्या सोन्याच्या असतात त्या, अशा लावून वगैरे छान असं नाही का, जे बाई आहे ते असे म्हणजे छान दिसायची. तर म्हणतो ना आपण, काळानुसार किंवा वयानुसार जे आहे त्या बदलते माणूस. तर तर मग काय झालं, आधी ते लावायची, पातळ लावायची, तर नाही का तिला नाही का दम होता. तर तिला इतका म्हणजे ते म्हणते ना उंबरी किंवा ते सडपण म्हणते, तर ते खूप असं म्हणजे तिला नाही का असं म्हणजे जे म्हणत आहे की नाही का, असं बोलायलासुद्धा तिला त्रास होत होता, इतका म्हणजे तिला दम. ते म्हणतात ना, हं हं असं करत नाही का, ते अशी बोलायची. ज्यांना दम असते त्यांना माहीत असते हे. तर ती नाही का अशी बोलायची. तर मग नाही का तिला नाही का असं म्हणजे, मग ते म्हणत आहे ना पातळ, ते नाही का नाही लावता येत होतं त्या तब्येतीमुळे, तिला मग लावताच येत नव्हतं. किंवा जे म्हणजे आहे घरचे लोक, जे सुना म्हणल्यासारखं, त्यांना नाही लावता येत होतं. मग त्या का करायच्या, तिला म्हणजे माझी आई वगैरे, तर तिला नाही का साडी लावून द्यायच्या. मग कसं तरी असं गुणगाण करून नाही का साडी लावून द्यायच्या. तर मग आता ते थोडे बरी झाली, मग बरी झाली, तर मग नाही का तिला नाही का मग साडीचीच सवय लागली कशी तरी. मग ते तरी कशी तरी गुंडाळून मग साडी लावायची. तर मग नाही का ते झालं, मग साड्याच लावायला. मग ते पण बाया मग म्हणत आहे ना मी, की बाया नावं बोटं ठेवतात. तर मग जे गावातल्या किंवा वाड्यातल्या बाया आहे, त्या मग बोलायच्या, अबा पातळ लावत होती, आता साडीवर आली.
पण त्यांना काही माहीत नाही ना की त्या अवस्थेमध्ये आपण म्हणजे नाही का सांगत आहो की नाही करतायत कोणते कामं किंवा नाही लावतायत कपडे आपल्या बरोबर व्यवस्थित. तर मग ते झालं, मग तिला पॅरालिस मारला. तर मग ते साडीसुद्धा म्हणजे लावायला तिला थोडंसं त्रास जात होती, असं आहे. तर आता तर खूपच म्हातारी झाली, तर त्याच्यामुळे नाही का आता ती साधी आपलं जसं गाऊन राहते, नाईटी आपण म्हणतो, ती लावायला चालू केली. कारण की तिला नाहीच जमत ना, आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये ती कम्फर्टेबल आहे. कारण की म्हाताऱ्या याच्यामध्ये जर आपण काडी घेऊन चालत राहिलो तर ते साडी सांभाळणार आहे की काडी सांभाळणार, म्हणजे साडी सांभाळणार की काडी सांभाळणार, जे आपण ते धरून चालतात बाया, तर ते मानत आहोत. तर मग ती आता नाईटी जे गाऊन आपण आहे ते साधे तिला गाऊन घेऊन दिले जाते आणि ती लावत असते, असं आहे. असं असं सगळ्यांचंच म्हणजे नाही का जे आहे, म्हणजे म्हणत आहो आपण साधं, की त्याच्यामध्ये ती आता कम्फर्टेबल आहे की नाही. तर कम्फर्टेबलचीच गोष्ट आहे सगळ्याच गोष्टीमध्ये जे आता म्हणत आहो सगळ्या ह्याच्यामध्ये. आता मला एक आठवते की आधी ना जे लहान बाळ आता जन्मायचं आहे किंवा जन्मलं तर आधी ना जुने कपडे लावून द्यायचे म्हणते. माझी आजी वगैरे सांगते की आता बाळ व्हायचं असेल किंवा झालं असेल तर आधी नाही का जे जुने म्हणजे जे पातळ असायचे किंवा धोतर असायचे त्याच्यानं त्या लंगोट्या बनवायच्या म्हणतात, असं आहे. तर त्या लंगोट्या बनवून ते मग लहान मुलायला, म्हणजे ते सुती कपडा आणि ते मऊ त्याच्या म्हणजे काही म्हणजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे, जे नाजूक जे शरीर असते त्याच्या छोट्या मुलाचं, जे बाळ जन्मलं म्हणत आहो. तर आधी ना त्या बाया तशा नाही का, कोणी साईडला जर बाई असेल तर त्यांच्याकडे ते शिवून घ्यायची लंगोट्या आणि मग नाही का त्या मुलात जे छोटं बाळ आहे त्यांना मग ते लावायचं. तर इतकं सारं म्हणजे जे ते म्हणतात ना सुशी म्हणत आहो आपण, तर ते लहान बाळ करायचं तर ते किती साऱ्या मग ते लंगोट्या बनवून ठेवायच्या आणि ते धुतायचं असं तसं नाही का. तर असं आहे, ते पण एक कपड्याचं म्हणजे नाही का भाग म्हणल्यासारखं. तर आता आपण काय करतो, एक दिवस लावतो जुना कपडा जे आहे, तर सगळेजण नवीन कपडे आणतात, मग ते बंड्या छोट्या मुलांच्या जे छोट्या बंड्या असतात ते असे धागे वगैरे इथे असलेलं, मग ते लावत असतो आपण, आहे की नाही. तर तेच छोट्या मुलांपासून तर आपलं मोठ्या ह्याच्यापर्यंत, आहे की नाही. आता मी माझंच सांगते. आता आम्ही बहिणी बहिणी असल्या आणि तसं माझे जे आई बाबा आहे ते म्हणजे आम्हाला असं म्हणजे हे नाही की तुम्ही हे नको लावा ते नको लावा किंवा असं म्हणजे नाही का काही जीन्स नको लावा किंवा काही असं जसं म्हणजे जे आहे जे आपण म्हणतो काळानुसार तशा तुम्ही परिस्थितीत राहा, असं वगैरे होतं. तर ते कसं आहे, तर आमची आई तसं मी सांगत आहे की म्हणजे साडी वगैरे काही शिकवली नाही लावायला, की तुम्ही साड्याच लावून असे राहा किंवा समोर जाऊन तुम्हाला त्रास होईल असं वगैरे काही नाही. तुम्हाला जे लावायचं आहे ते लावा, असं वगैरे. तर आता कोणी म्हणतं ना हाऊस राहते कोणाकोणाला, तर माझ्या बहिणीला वगैरे हाऊस होती, त्या लावत होत्या. मी काही तेवढं लक्ष दिली नाही. तर मला त्रास झाला, म्हणजे त्रास म्हणजे कसा की लगेच म्हणजे मी सलवारला किंवा आपलं थोडंसं जे काय ते जीन्स वगैरे लावायची. तर मग काय झालं, लग्न झालं. लग्न झाल्यावर मग कसं म्हणतात ना की साडीच लावावं लागते. तर साडी लावली, मग लावली. तर म्हणजे नाही का म्हणत आहे की लग्न झाल्यावर तर मग काय झालं की साडीनं मला ना कामच करता यायचे नाही अजिबात, म्हणजे. आणि लावली तरी असे पिना वगैरे जिथं तिथं पिना लावून म्हणजे जे आपण खालच्या घड्या करतो तिथे पिन लावून, इथे पिन लावून, ते म्हणतात ना मी आधी म्हटलं होतं की डोक्यावर पदर, तर असं वगैरे. तर मी नाही का कितीदा तरी कामं करताना पडली त्या साडीमध्ये. आणि जर आपण म्हणतो की कपडे धुतानी सुद्धा ती पूर्ण साडी पूर्ण ओली व्हायची, असं आहे. तर तेच नाही का, तर एखादी म्हटलं सासूला की मला नाही जमत आहे ही साडी लाव, म्हणजे नाही का, कारण की लावूनच नव्हतं कधी. तर नाही जमत आहे ही साडी, तर नाही नाही सासू म्हणायची की नाही तुला लावावेच लागेल हे, असं वगैरे. तर ही गोष्ट आहे. तर कितीदा तरी मी ते कामं करताना, जसं आपण म्हणतो भांडे वगैरे बाहेर नेतो नाही का, कधी जसं आपला परिसर असतो जास्त, म्हणजे बाहेर जास्त असं मोठा परिसर राहिला तर आपण कधी कधी भांडे बाहेर घासतो, तर आतून बाहेर भांडे न्यावं लागत होते. तर ते भांडे घेऊन सुद्धा कितीदा पडली. कपडे धुताना सुद्धा ते म्हटलं ना पूर्ण साडी ओली व्हायची
जेव्हा आपण आपटतो वगैरे ते, तर तितकं म्हणजे हे म्हटल्यासारखं. तर मग असं आम्ही बाहेर गेलो, तर माझे हजबंडच म्हणायला लागले की हे बघ, तुला जिथं कम्फर्टेबल आहे ते तू लाव. तर तेव्हापासून मग सलवार वगैरे स्टार्ट केले लावायला, असं आहे. तर हे आहे. तर असं म्हणून नाही का, तर इतकं म्हणजे ते आपण म्हणतो वेशभूषा आपली ते काळानुसार बदलावं लागते किंवा ते बदलणं गरजेचं आहे. तर असं आहे. तर मग ते मग सलवार लावायला लागलो, तेव्हापासून मग थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल वाटायला लागलं की ठीक आहे, आता कामं आपल्याला बरोबर व्यवस्थित करता येईल असं वगैरे. तर त्याच्यातूनही मग म्हणतात ना, मी म्हणत आहे ना की आधी साडी मग सलवार, तर त्याच्यातूनही मग बाया म्हणायला लागल्या की हे काय आता लग्न झालं सलवार लावत आहे, किंवा साडी सोडून कोण सलवार लावते आता लग्न झालं असं म्हणून, नाही का. तर ते तसं झालं, ठीक आहे. आणि आधीच्या जसं आता म्हणत आहे की आधी ना लग्न व्हायचं तर शालू लावायच्या म्हणतात बाया. पहिलं शालूचं ना इतकं म्हणजे ते पॅटर्न म्हटल्यासारखं, तर खूप शालूचं ते पॅटर्न होतं. तर माझी आई वगैरे सांगते की लग्नामध्ये आधी शालूच लावायचे सगळेजण, म्हणजे शालू म्हटलं की या मुलीचं लग्न आहे असं म्हणजे ठरवलं जात होतं. तर शालू, तर ते सगळेच म्हणजे सगळे जे म्हणत आहे, जे आता नवऱ्या मुली जे होणार आहे त्या आधी सगळे तेच लावायचे, शालूच लावायचे. तर आता कसं आहे आपल्या जे म्हणत आहो काळानुसार, तर आता कोणी साडी पण घेतात असं म्हणून नाही, पण शालू नाही घेत आता. आता साधी आपली जे डिझायनर साडी म्हणतात ते घेतात, किंवा कोणी लाच्या लावतात, किंवा म्हणजे ते म्हणतात ना आजकाल ते याच्यानुसार, किंवा ख्रिश्चन असेल तर ते असे छान फ्रॉकनुसार लावतात, आहे की नाही. तर असं असं म्हणजे आहे आता. आणि आता फार तर लाचाच लावत असतात कुणी पण, नाही का, असं आहे. तर आधी ना शालूच लावायचे असं होतं. तर आम्ही असंच मग असे आईचा एखादी शालू बघितला, तर मग आम्ही मग आई सांगायला लागली की आधी असं असं शालू लावायची, किंवा ते पैठणी म्हणून असायची ते लावायचे, साधी एकदम, नाही का, दिवाळीला ते लावायचे. तर इतकं छान. तर तेच माझ्या आईचं सांगत आहे मी. तर मग तेच मग आई नाही का कसं बाबाची बाहेरगावी ड्युटी असायची, तर आई पण नाही का मग साड्याच लावायची म्हणजे असे विलेज म्हणत आहो खेडेगाव, तर तिथे नाही का असे बाबाची वगैरे असं ड्युटी असायची. तर ती त्यानुसार नाही का ती साडीच लावायची, कसं म्हणजे असे कधी वाटलं नाही. मग सिटीमध्ये बदली झाली, तर मग त्याच्यानुसार ती मग नाही का म्हणत आहे की साडी लावून थोडं सलवार लावायला लागली. तर त्याच्यातून मग लोक म्हणायला लागले की साडी लावता लावता सलवार लावायला लागली, आता हे वय आहे का, असं तसं म्हणून, नाही का. पण सांगत आहे की आणि आधी साड्याच लावायची माझी आई, मग नाही का सलवार लावली आणि गाऊन पण लावायला लागली, जे नाईटी म्हणत आहे ते पण लावायला लागली. तर तेच बायाची टोमणी. आणि आता कसं आहे, आत्ताच्या याच्यामध्ये म्हणजे जो झुंबा निघाला आहे, जे आपण म्हणतो सकाळचं जे वॉक, तर ते आता झुंबा निघाला आहे. तर त्याच्यानुसार ना ते आपल्याला कपडे नाही का, जसं साडीमध्ये वगैरे आपण नाही त्याच्यामध्ये ती झुंबा करू शकत, तर आता ते नाही का पॅन्ट आणि टी शर्ट येतात, तर ते लावून जावं लागते. तर सगळंच जे आहे ते बाया म्हणून असं म्हणून नाही, सगळ्याच बाया ते लावतात. तर ते लावणं, किंवा साडी, किंवा जे आपण म्हणत आहे सलवार आणि गाऊन आणि ते म्हटतं आता झुंबाचं, ते लावल्यावर इतक्या बाया म्हणजे हे म्हणायला लागल्या की अरे बापरे, बाई तर पुरे बदलूनच गेली आहे की नाही. साडीवरची सलवारवर आली, सलवारवरची डायटीवर आली, आणि आता तर बापरे टी शर्टनं ते हेच लावली आहे असं वगैरे. म्हणजे असे जे आहे वर्तन म्हणल्यासारखं कसं असते बाकीच्या लोकांचं, किंवा आजूबाजूचे जे पाहणारे लोक आहे, असं आहे की थोडंसंही आपण वेगळं करायला गेलं की काही ना काही त्याच्यामध्ये हे करत असतात. तर असं आहे. तर त्याच्यामुळे नाही का म्हणजे म्हणत आहे की आपल्याला जे कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल वाटतो आपण ज्या कपड्यामध्ये, ते कपडे लावणे. जसं आता आपलं घरचंच आहे, जर आपण घरी राहायचं असेल तर साधा सलवार किंवा नायटी लावून राहत असतो, ठीक आहे. जर बाहेर जायचं असेल तर काहीतरी म्हणजे आजकाल निघलं आहे, साड्या तर आपण लावतो, साडी तर कोणत्या फंक्शनमध्ये लावतच असतो, पण आता वन पीस आहे की नाही, किंवा दुसरा आपण सलवार वगैरे आपण हे ते लावत असतो, असं आहे. तर असं आहे म्हणजे आताची जे आहे म्हणत आहे पद्धत, किंवा आपण करतो, किंवा मग कुठूनही आपण आलो, जसं बाहेरून कोणत्या फंक्शनवरून दिवसभर साडी लावून राहिली, तर आपण ते साडी लावून नाही राहू शकत त्याच म्हणजे याच्यामध्ये रात्रभर.
तर ते साडी मग काढून ठेवून आपण नाईटी वगैरे लावतो छान फ्रेश वगैरे होऊन. तर हे असं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटते, आहे की नाही, असं आहे. तर अशा आहे काही गोष्टी. आता पुन्हा एक मला एक आठवते की माझी बहीण, ती नाही का जॉब करते. तर ती नाही का अशी साधी आपली सलवार वगैरे नेहमी लावून जायची, नेहमी लावून जायची. तर एकदा नाही का तिला असं म्हणजे नाही का असं छान वाटलं असेल की मी नाही का छान साडी वगैरे लावून जावं, काहीतरी कार्यक्रम वगैरे होता वाटते ऑफिसमध्ये, तर साडी लावून गेली. ती गेली तर इतके तिच्याकडे म्हणजे बघायला लागले म्हणते लोक, म्हणजे अचानक म्हणजे ती कसं वेगळं म्हणजे दिसायला लागली ना की साडीवर, नाही का. तर इतकं म्हणजे लोक बघायला लागले म्हणते की तिला असं वाटत होते की मी काही म्हणजे वेगळी दिसत आहे का, मी काही ॲलेंट जे म्हणत आहे ते नाही का ॲलेंटवरून आली आहे की काय, म्हणजे वेगळंच जे म्हणतो ना आपण, ज्या आपण परिस्थितीत पाहून राहतो, जसं चांगलंही राहिलं तरी बघतात, नाही म्हणजे कोणतं दुसरंही लावलं तरी बघतात आणि बोलतात, असं म्हणल्यासारखं. तर मग नाही का, मग ती छान लावली साडी वगैरे, दिवसभर राहिली आणि दुसऱ्या दिवशी ती म्हटली का मी आता साडी लावून जात नाही, मी सलवारच ठीक आहे. तर ती साडीवर लावली, ज्या दिवशी तिला खुशी वाटली त्या दिवशी ती लावली, कार्यक्रम होता म्हणून लावली. तर मग ते तो लोक तसे बघायला लागले, तसे पाहायला लागले, तर अरे तिला छान नाही वाटलं. तर मग ती म्हणजे त्या याच्यामध्ये मग ती कम्फर्टेबल नव्हती त्या साडीवर, तर मग ती काय केली की सलवारच लावून जायला लागली. तर अशा आहे काही गोष्टी. तर आणि माणसं पण असं म्हणून नाही, बायांचं पण असं, बायांचंच असं नाही. आणि तेच म्हणतं ना, काळानुसार बदलावं लागते आपल्याला, किंवा बदलाच म्हणजे जे म्हणत आहे बदलणं गरजेचं आहे. तर आधी ते म्हणत आहे ना की धोतर लावायचे, मग माणसं शर्ट पॅन्टवर आले, शर्ट पॅन्टवर म्हणजे नाही का शर्ट पॅन्टवर आले. तर आणि आता मुलं तर टी शर्ट पॅन्ट वगैरे लावतात, आहे की नाही. आणि जे लोक म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे जातात तिथं शर्ट पॅन्ट आपलं कॉमन आहे. तर आधी जे आहे, आधी जे आपण म्हणत आहे रात्रीच्या वेळेसले लोक आधीनं लुंगी लावायचे, जे नाईटमध्ये आपण म्हणत आहोत, जसं आता आपण नाईटमध्ये गाऊन लावतो, तर ते आधी लोकांना लुंगी लावायचे, लुंगी किंवा टावेल गुंडून राहायचे. असं आहेच म्हणजे असेल कोणाच्या घरी, पण मला असं एक तर आठवते की आधी ना लोक ती लुंगी असायची, पहिला आधी लुंगी भेटायची, आणि टावेल, जो मोठा टावेल असायचा तो. आता त्याच्यावरून जे म्हणत आहे माणसं, त्याच्यावरून मग मोठे बरमोडे आले, मोठे बरमोडे आले, आणि आता तर छोटेच आले एकदम तर ते कसं आहे माहिती आहे का, ते बाई पण लावते माणूस पण लावते. जे छोटे मुली म्हणजे ज्या मुली आहे, जवान मुली आहे, ते छोटे बरमोडे त्या पण लावतात आणि माणसं पण लावतात. म्हणजे नाईटमध्ये टी शर्ट आणि ते छोटे बरमोडे म्हणत आहोत, छोटे आपले हाफ बरमोडे, तर ते लावतात आजकाल माणसं. तर आधी ते लुंगी किंवा ते म्हणजे धोतर किंवा शर्ट पॅन्टवरच ते राहायचे. तर आता ते माणसामध्ये पण चेंज झाला आहे, काळानुसार म्हणत आहे की काही, नाही का. तर असं आहे. तर तेच नाही का, तर त्याच्यामुळे आपल्याला जिथे कम्फर्टेबल वाटतो आपण, किंवा त्या कपड्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहतो, त्याच्यामध्येच आपल्याला थोडं छान वाटत असते, आहे की नाही. तर आता पण तसंच चेंज झालं आहे. आता कदाचितच कुठे म्हणजे मुली ज्या आहे, जवान मुली म्हणत आहे, त्या कुठे कदाचितच एखादी साडी लावत, लग्न योग राहिलं किंवा काही नाही का, तर कदाचितच एखादी साडी लावत असेल. नेहमी आपण थोडी लावून राहू शकतो की, आहे की नाही, कारण की त्या याच्यामध्ये नाही काम करू शकत, असं आहे. खूप कितीही म्हणलं तरी आपलं स्वयंपाक राहते. आता थंडीमध्ये ठीक आहे, जे आपण म्हणतो साडी लावणं वगैरे ठीक आहे, थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वगैरे तेवढं काही म्हणजे जे गरमी म्हणत आहे ते नाही जाणवत. पण जे उन्हाळा असते त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जेवढं म्हणजे जे आहे गरम होते, तर त्याच्यामुळे ते तर साडी तर काहीच खरं नव्हे, असं आहे. तर इतकं आहे ना, इतकं म्हणजे कपडा आपण जे म्हणतो आधीचे पातळ साड्या जे आहे, आपल्या नाईटी गाऊन हे ते सगळं जे ज्याच्यामध्ये आपल्याला वाटते कम्फर्टेबल, तुम्ही लावा बा, किंवा आपण पण लावू शकतो असं वगैरे, नाही का. तर तेच लावावं किंवा तेच लावणं आपल्याला छान वाटते, असं आहे. तर सांगत आहोत, कोणत्याही आपण लग्नात जाऊ तर आपण नाही का, जसं आता रिश्तेदाराचं लग्न राहिलं, तिथं पण गेलं तरी आपण जे आहे आपले नाईटी वगैरे, जे सलवार वगैरे ते ठेवतोच. असं नाही का नाही आता कुणाचं फंक्शन आहे तर आपण साडीच घेऊन गेलं पाहिजे, पूर्ण साड्या आणि दिवसभर साडीच लावलं पाहिजे, असं नाही आहे. कोणीच तसं करत नाही आजकाल. तर
तर कसं आहे, आपण जे कपडे म्हणजे जे आपल्या नाईटमध्ये लावायचे, जे आपण म्हणतो गाऊन किंवा नाईटी, ते आपण नेतोच, कारण की त्याच्यामध्येच आपल्याला कम्फर्टेबल वाटते असं आहे. तर तेच आपण जे आहे फंक्शन त्याच्यामध्ये तर साड्या लावतोच. आणि जिथं म्हणजे जे थीम ठेवली असते, जर आता इथं छान वन पीसेस लावायचे आहे का, इथं लोक हे लावायचे आहे, जसं माणसं आजकाल शेरवान्या लावतात, शेरवान्या निघल्या आहे. आधी लग्नात पण शॉर्ट पॅन्टच लावायचे, पहिलंचे जे लोक आहे ते लग्नात पण शॉर्ट पॅन्टही लावते, आता पण लावत असेल. पण आता वेगवेगळी जी आहे पद्धत निघली, शेरवानी निघली आहे, त्याच्यावर कोट निघला आहे, ते काहीतरी म्हणजे खूप खूप असं म्हणून आपल्या बायाचं पण असं छान छान असे वेगवेगळे डिझाईन हे ते निघले आहे आणि माणसांचे पण निघले आहे. असं म्हणून नाही, छान असं शेरवान्या लावून त्याच्यावर छान असं म्हणजे त्यांना तयार केलं जाते, किंवा आपणही छान साडी लावून किंवा आपल्याला कोणतं म्हणजे वन पीस वगैरे लावलं आपलं तरी आपण छान तयार होतो. तर अशा पद्धतीनं आहे सगळ्या गोष्टी. तर ते जिथं आपल्याला कम्फर्टेबल वाटते किंवा जिथं आपल्याला छान वाटते तेच नाही का गोष्ट छान असं करावं, कपड्याविषयी म्हणा की काही म्हणा, आहे की नाही. तर ठीक आहे, जय श्रीराम, बाय.